मेसेज करते सर भंडारा जिल्ह्यातील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना पास करून देण्यासाठी शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केल्याच्या घटनेने जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। विद्यार्थिनींनी घडलेली घटना आपल्या पालकांना सांगितली आणि त्यानंतर पालकांनी महाविद्यालयात येऊन शिक्षकाला चांगला चोप दिला होता। या शिक्षकाने 5 ते 6 मुलींना व्हॉट्सअपवरती मेसेज करून शरीर सुखाची मागणी केली होती। एवढंच नाही तर मुलींसोबत अश्लील वर्तन देखील शिक्षकाने केले होते। दरम्यान भंडारा पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे। एक वर्ष विषय राहिला म्हणून मुलीला कॉलेजला सुट्टी देऊन राहिले। हा कोणता नियम? तिच्या पप्पाला नाही का बॅबेबेज झाला, मी काम करते आणि तिला पैसे पाठवते हॉस्टेलचे। तुम्ही काहून असं म्हणा का माझ्या मुलीला? एक वर्ष आणखी राहील का इथं? हे बरोबर आहे का तुमचं? बाकीच्या मुलींना सुट्टी द्या। एवढ्या मुली होत्या, सर्वांना सुट्टी द्यायला पाहिजे। ते पेपर द्यायला येतील ना मुली? पेपर द्यायला येतील ना? कोणाचे 2 पेपर राहिले, कोणाचे 1 राहिला। मग हे बरोबर आहे का तुमची? तुम्हाला गाडगिरी करायची होती, तुम्ही दरवाजाच्या बाहेर करायची आधी करायची सरांचं मेसेज आलं, आधी हिला केलं होतं, त्याच्यानंतर मला आले आणि मेसेज जसं सीन करतो तसं मेसेज आणि डिलीट केलं। तर सरांनी म्हणाले की तुमचे पेपर वगैरे कसे गेले? तर मी सांगितले की सर पेपर चांगले गेले, म्हणजे चांगले गेले पण थोडं भीती वाटत आहे, तुम्हाला काढायचे आहेत का म्हणाले। तर मी हो म्हटली त्याच्यावर। तर मग त्यांनी ते एकदम असा गंदा मेसेज केला। त्याच्यानंतर मी त्यांना रिप्लाय नाही दिली आणि मग त्यांनी मी पूर्ण मोबाईल बंद करून ठेवली। त्याच्यानंतर त्यांनी आणखी मेसेज केला की काय झालं तो म्हणून। मग त्याच्यानंतर म्हणजे मेसेज सीन करायच्या आधीच पटपट म्हणजे जसं मेसेज सीन करत होते तसेच त्यांनी पटापट मेसेज आपले डिलीट करून घेतले। सोबत सरांचं वागणुकीची थोडी टॉर्चर करण्यात आलं। किरण मुरपूट सर प्रशिक्षण केंद्र भंडारा इथले गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य सर होते। त्यांनी माझ्यासोबत थोडं बोलण्याच्या वागणुकीवर उद्धट शब्दामध्ये माझ्यासोबत त्यांनी बिहेवियर केलं आपलं। काय बोलले नेमके तुमच्यासोबत? सर मला स्टार्टिंगला बोलले आहे, स्टार्टिंगला म्हणजे मी सरांच्या थोडं कॉन्टॅक्टमध्ये होतीच नाही, पण सरांचं अचानक मला 8/11/2024 मला मेसेज आला, रात्रीचं 9:45 मेसेज आलं की तुमचे 5 लोकांचे पेपर कसं गेले। मी सरांना म्हटलं 5 लोकांचं मला नाही माहिती सर, पण माझे तेवढे बरोबर नाही गेले सर पेपर असं म्हटले। तर सर म्हणाले अरे यार असे बोलले, अरे यार म्हटले। मग मी म्हटली सर आणखी दुसरा चान्स आहे का? सर म्हणाले तुझं म्हणणं काय आहे, तुझं म्हणणं काय? मी म्हटली काय सर तुझं म्हणणं काय? सर तुम्ही सांगा म्हटली। सर मग काहीच ना सांगितलं आणि सर नाही का दुसऱ्या शब्दावर आपले आले, उद्धट लँग्वेज मध्ये आले सर। तर मी सरांचे फक्त मेसेज सीन करून ठेवले आणि स्क्रीनशॉट घेतले, नंतर मी बघितलंच नाही। काय मेसेज करायची सर? सरांनी म्हटलं मला तू येऊन एकांत मध्ये भेट, मी जसं बोलणार तसं करावं लागेल, तुझं पेपर तुला काढायचं आहे ना, जसं म्हणणार मला माझ्यासोबत तुला तसं करावं लागेल, आता छोटी आहे का तुला समजत नाही तर। आणि सर मला म्हटले की तू जाऊन आपली ओपनवाली पिंक मला सेंड कर। हॉस्टेलची जी मुली आहेत, GNM आणि ANMची जी मुली आहेत त्यांची तक्रार आहे, नेमकी काय प्रकार घडलेला आहे? आपल्याकडे ANMच्या 65 मुली आहेत आणि GNMच्या 117 आहेत। आणि प्रत्येक वर्षी फर्स्ट इयर सेकंड इयर अशा प्रकारे बॅच सुरू असते फायनल। आणि त्यामध्ये आता जशी तक्रार झालेली आहे, मला कॉल आला, तुम्ही आणि AC आम्ही दोघेही आलो। याच्यामध्ये त्यांनी तक्रार केलेली आहे की प्रिन्सिपाल जे किरण मुरकुट म्हणून आहे, इन्चार्ज प्रिन्सिपाल आहे, त्यांनी त्या मुलींना वेगवेगळ्या प्रकारे मेसेज केलेले आहेत
आणि ते मेसेज त्यांनी आपल्या पालकांना दाखवून आज त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं की हे आम्हाला मेसेज करून टॉर्चर करतात। त्याबद्दल आपण आज जे इथं पोलीसला बोलवलं त्याला आम्ही पोलीसच्या हवाले केलं आणि आता त्याचे जे मेसेजचे प्रिंट काढून ते सुद्धा पोलीसला दिलेले आहेत आणि ही त्यांची जी चेंबर आहे चेंबरमध्ये जे काही हे आहे डॉक्युमेंट वगैरे जे काही असतील ते सर्व आम्ही म्हणजे एक चौकशी समिती स्थापन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे सील करायला लावत आहोत आणि हे सील केल्यानंतर जी चौकशी आहे ती चौकशी समितीमार्फत चौकशी करतो आणि त्याला ह्या पदावरून आता तात्काळ मी खाली करत आहे, त्याचा चार्ज मी दुसऱ्याला देत आहे आणि त्याला पुढील कारवाई त्याच्यावरती करण्यात यावी यासाठी मी शासनाला आजच्या आज मी प्रस्ताव सादर करीत आहे। पोलीस यंत्रणा करते FIR दाखल करणे किंवा त्यांना कोणती कलम लावणे त्यांच्यावरती हे पोलीस यंत्रणा ऑलरेडी त्यांना घेऊन गेलेली आहे, ती त्यांच्यावरती कारवाई करणार आणि माझा जे आमचं डिपार्टमेंटल जे आहे डिपार्टमेंटलसाठी आम्ही चौकशी समिती आता चौकशी करू आणि तो प्रपोजल आम्ही शासनाला पाठवतो आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याचे अधिकार वर्ग 3चा कर्मचारी आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्याचे अधिकार वरिष्ठ कार्यालयाला आहे आणि आमच्या कार्यालयाकडून आम्ही आता चौकशी करून तात्काळ तो चौकशीचा अहवाल आहे तो आम्ही पाठवतो आणि आता तात्काळ मी त्याला या इन्चार्ज पदावर कमी केलेला आहे। सर आता आई बहिणीला मेसेज करते आई बहिणीला मेसेज करते आई बहिणीला मेसेज करते आई बहिणीला मेसेज करते करते आई बहिणीला मेसेज करते आई बहिणीला मेसेज करते आई बहिणीला मेसेज करते बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।